आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन परिसराला विद्युत रोषणाई, परिसर उजळून निघाला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील प्रमुख शासकीय इमारतींवर तिरंगी रोषणाई, विद्युत रोषणाईनं इमारती उजळल्या. सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पीडित घुले कुटुंबाकडून घोषणाबाजी, सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी कायम. अमरावतीच्या दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का, दर्यापूर नगराध्यक्षांसह 19 नगरसेवक शिवसेनेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. भाजप सत्तेत आल्यापासून भोंदूगिरीत वाढ, देवाच्या नावावर बाजार मांडलाय, पुणे भोंदूबाबा प्रकरणात वडेट्टीवारांची भाजपवर टीका. शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 10 हजार कोटी जमा होतील, पुढील 2 ते 4 दिवसात खात्यात पैसे जमा होतील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसचं आंदोलन, हिंदुत्ववादी संघटनांच्या निषेधार्थ आंदोलन, गंगाजलानं शुद्धीकरण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा काँग्रेसकडून निषेध. इंदापुरात काँग्रेसचं मोठं निषेध आंदोलन, भाजपच्या गंगाजल विधीचा तीव्र निषेध, डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन. पुण्यात मनसेचं जेन्झीवर विशेष लक्ष, जेन्झी फेस्ट या विशेष युवा महोत्सवाचं आयोजन. नाशिकच्या पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. पुण्यातल्या कॅम्प परिसरात बर्गर किंगवर एफडीएची धाड, अस्वच्छतेमुळे बर्गर किंगचं लायसन्स एफडीएकडनं रद्द, बर्गर किंगबाबत अनेकांच्या तक्रार. नाशिकमध्ये झेप्टोवर एफडीएची मोठी कारवाई, झेप्टोकडनं स्वच्छता आरोग्यविषयक निकषांचं उल्लंघन, त्रुटी आढळल्यानं अन्न परवाना तत्काळ निलंबित. नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या 2 गटात हाणामारी, एकमेकांच्या हद्दीत पैसे मागण्यावरून 2 गटात वाद, वादाचं रूपांतर हाणामारीत, व्हिडिओ व्हायरल. सुखबीर सिंग बादल यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज, गुरुसाहेब पाठीशी काहीही होणार नाही, बादल यांची प्रतिक्रिया. संतोष केंद्रे यांच्याकडनं सुखबीर सिंग यांचं संरक्षण, पोलीस निरीक्षक संतोष केंद्रेंच्या कामगिरीचं कौतुक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक. नीट पेपर फुटी प्रकरण, सीबीआयच्या अर्जाला मंजुरी, न्यायालयाकडनं सीबीआयच्या अर्जाला मंजुरी, 13 आरोपींविरोधात सीबीआयकडनं आरोपपत्र दाखल. तासनतास वाट बघून विमान रद्द, महिलेचा संताप, बाळ आजारी असल्यानं महिलेला संतापनावर, भुवनेश्वर विमानतळावरची घटना.